हॅलो मिस्टर सुभेदार, हाऊ डू यू फील नाउ? ठीक ठीक आता. ओह गुड गुड. आणि हे काय, हे प्लॅस्टर असं घाण कसं काय झालं? आणि आणि ही 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 माती कशी काय लागली? काय कुठे कबड्डी वगैरे खेळायला गेले होते की काय? नाही नाही तसं काही नाही. ते वॉशरूम वॉशरूम घाणेरडं आहे ना. मी तिथे नुसतंच गेलो प्लास्टर घालून, तर ते त्याच्यामुळे खराब झालं. वॉशरूम खराब आहे ना. काय सांगता? बाथरूम स्वच्छ नव्हता? हे मला मुळीच आवडत नाही. नर्स, आत्ताच्या आत्ता त्या क्लिनिंग करणाऱ्या मुलाला सांगा साफ करायला. ओके सर. थँक्यू डॉक्टर. आणि मिस्टर सुभेदार, वन गुड न्यूज फॉर यू. आज दुपारपर्यंत मी तुम्हाला डिस्चार्ज देणार. वा वा. पण एका अटीवर, जोपर्यंत प्लास्टर निघत नाही तोवर तुम्हाला कंप्लीट आराम करावा लागेल. आणि हो मिसेस सुभेदार, नाही तुम्हाला यांच्यावर बारीक लक्ष द्यावं लागेल. तुम्ही काळजी करू नका डॉक्टर. यांना बरं वाटेपर्यंत जमिनीवरती पाय सुद्धा ठेवू द्यायची नाही मी. गुड गुड गुड. नर्स, आत्ताच त्या डिस्चार्ज कार्ड बनवून द्या यांचं. ओके मिस्टर सुभेदार. अच्छा आई. बाय एव्हरीबडी. चला नर्स. काय प्रकार काय? बारी हसमुख आहे तो डॉक्टर. पहा ना, त्यांच्या हसमुख स्वभावामुळेच आपला गुरु लवकर बरा झाला. आहो, मला वाटते की गुरु घरी आल्यानंतर आपण पूजा सांगूया. अरे वाटेल ते कर तू. खरं सांगू का, मला याचं समाधान आहे. त्याला बरं वाटायला लागलं. हो ना. हो, त्यापेक्षा ग्रहांची शांती करा. एक बायको नावाचा ग्रह आहे, दुसरा गर्लफ्रेंड नावाचा. ते महाजनी धूमकेतू सारखे मध्ये मध्ये असतातच लक्ष ठेवून. त्यात आता बाबा इथे आले. सगळंच कठीण आहे. काय रे? हा, काय बोललास का? नाही नाही, मी म्हणलं इथे हॉस्पिटलमध्ये बसून बसून कंटाळा आला ना. कधी एकदा घरी जातोय असं झालंय. सगळंच कठीण आहे इथे. अहो, आता डॉक्टरांनी सांगितलं ना, जाऊ की दुपारपर्यंत. अगं सुनबाई, गप्पाच मारशील का आता? अगं त्याला भूक लागली असेल, खाऊ घाल. उपमा गार होईल ना. हो बाबा. आईनं केलाय आवडीनं. मुलगा धडपडला म्हणे, त्याला खाऊ घालून जरा तंदुरुस्त करायला हवा ना. हो बाबा, आईची माया ती तुम्हाला नाही कळणार. छान. घ्या सासूबाईचं वकीलपत्र घ्या तुम्ही. बाबा तसं काही नाही. आणि यार, घरी बसून बोर झालंय मला. तिला फोन पण करू शकत नाही. कधी जॉईन करणार आहे ऑफिस? यार, हा येत नाही तोवर मला ऑफिसला जायचं पण नाही. ओल्ड फर्निचर का कॉल करतात मला? हॅलो अनाया, बाळा तब्येत कशी आहे तुझी? सर, आता खोकला आहे आणि थोडा फीवर पण आहे सर. अरे बापरे, फीवर आहे? मग डॉक्टरकडे गेली होतीस का तू? नाही.
काय आहे शनाया? अगं तुला फीवर आहे, डॉक्टरकडे जायला पाहिजे, औषध घ्यायला हवं. हे बघ, मी स्वतः येतो तुला भेटायला आणि येताना डॉक्टरांना घेऊन येतोय. नाही नाही सर डॉक्टर नको सर. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, माझे जे ठरलेले डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरांकडनं औषध घेतल्यावर बरं वाटतं. आणि मी आत्ताच चालले त्यांच्याकडे. मी ऑन द वेच आहे सर. तुला काय धाड भरलीये ग? ते काही नाही शनाया, मी तुला भेटायला येतोय. नाही नको सर. तुम्ही असं त्याला त्रास करून घेताय सर. म्हणजे मी घेईन औषधं आणि होते बरी आता. आणि आणि माझी रूममेट असते ना घरी भक्ती, तर मग घरी वगैरे नको. आणि मी एक 2 दिवसात जॉईन करते ना परत. असं म्हणतेस? ठीक आहे बाळा, मग काळजी घे स्वतःची आणि काही लागलं तर मला फोन कर. हं? ओके सर. थँक्यू सर. मला खूप बरं वाटलं तुम्ही कॉल केला ते. थँक्यू. ओके बाय, टेक केअर. शनाया, काय चाललंय तुझं? हा, कोण होता फोनवर? ते खोटं का सांगितलंस त्यांना? 1 मिनिट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू गेले 2 दिवस ऑफिसला जात नाहीयेस. शनाया, तुला कळतंय का? अशाने तुझी नोकरी जाऊ शकते. नोकरी बिक्री काय जात नाही माझी. हो का? का नाही जाणार तुझी नोकरी? बघते तू शब्दात पकडू नकोस ग मला. मला असं म्हणायचं होतं की माझं काम चांगलं होतंय ना सध्या, त्यामुळे पानवलकर सर खूप खुश आहेत माझ्यावर म्हणून म्हणत होते मी. इनफॅक्ट त्यांचाच फोन होता आता, कधी परत जॉईन करते. अगं मग असं असेल तर जा ना ऑफिसला. हा, आणि तुझा पगार कधी होणार आहे ग? अगो हो, देणार तुला पैसे, पण पैसे देणारच नाहीये ना ऑफिस मध्ये. गुरु सर काहीतरी घसरून पडले आणि त्यांना फ्रॅक्चर झाले. काय? कधी झालंय सगळं? सगळा ड्रामा इथेच झाला तरी हिला काहीच माहिती नाही. शनाया, तुला विचारतेय मी. अगं झाले 2-3 दिवस त्या गोष्टीला. ते काहीतरी बनाना स्किनवर घसरून पडले आणि मग त्यांना फ्रॅक्चर झाले, म्हणून पगार होत नाहीये माझा. त्या बटाट्याने माझं क्रेडिट कार्ड पण कापलंय ना. काय बडबडतेस? अगं काही नाही, मला सहज कंटाळा आला होता म्हणून आहे मी घरी. तर ऐक ना, मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. तू काहीतरी गोड कर ना माझ्यासाठी. गोड खावंसं वाटतंय ना तुला? मग गुळाचा खडा खा, किंवा डब्यात साखर आहे ती खा. हा, गोड खातो मी. काय मुलगी आहे का साखर आणि गुळ खायला? पेस्ट्री खाऊ का? निशीला विचारते पेस्ट्री ट्रीट देते का.